माझ्यासारखं मी म्हणतो तसंच. मी नाही राज्य देत. मी कोण राज्य देऊ? मला कोण पकडलंच नव्हतं. मी नाही राज्य देत. हे बघ मोनू, तू चीटिंग करते. सोनू दादा सांग रे, चीटिंग करते की नाही? हिला पकडलं की मी? अगं मोनू, तुझा पहिला नंबर आला ना. तू अशी नको रे, तुला पहिल्यांदाच पकडलं ना मी. जा, तू चीटिंग करते. मोनी, तुला पहिला नंबर आला ना, तुलाच राज्य द्यायला लागणार आहे. मला नाही पहिला नंबर आला, तर श्यामाचा पहिला नंबर आला. त्यालाच पकडलं पहिले. अरे श्यामा, तू पडशील तर मागे हो. अगं मोनू, हा कच्चा लिंबू आहे ना. हा का खेळात आहे का? कच्चा लिंबू आहे ना. हा याला काही कळतं का? हा तू स्वतःहून समोर येतो. मी पकडलं ना ग मोनू, मी तुला पकडलं ना ग पहिल्या नंबर वरती. हा कच्चा लिंबू आहे ना ग. हा का राज्य देणार? याला काय कळतं? कच्चा लिंबू राज्य आलं का? कच्चा लिंबू. आजी बा, अरे बापरे, आजीला पकडलं का? पकडी घेऊन नाहीला, लपाछपी घेऊन नाहीला. आजी याले पकडलं पहिला नंबर. आणि दिनी म्हणते आता नाही हा कच्चा लिंबू. मग हा कच्चा लिंबू, हा पुढे याले कोण म्हटलं? पहिली श्यामा असं म्हटलं ना. टामा हा श्यामा, बघ आजी बघ त्याला विचार. श्यामा, तुला पकडलं पहिली ट्रिप तू झाला की नाही? पहिली ट्रिप तू झाला ना, तुझ्या राज्य आलं ना. त्याला काय कळते हो? पहिली ट्रिप काय दुसरी ट्रिप काय, त्याला काही कळत नाही. तुमच्या मागं पळते. आजी मोनी कुरू आहे. ही कुरू करते नाही, कुरू येते. हे हिचे राज्य देणं जीवार आलं, हे पकडली म्हणून काही सांगते. म्हणते श्यामानं राज्य द्या. श्यामाला का मस्त तरी काय? बाबू, काही म्हणशील ते विचार करून ठेव. कुरू नाही मी पहिली ट्रिप आलीच नाही. श्याम पहिली ट्रिप आला, तो राज्य दे. मध्या त्याला ठेव. बाय राज्य द्यायला चालला हो तो. लपा श्यामा राज्य देते. दीदी भा. अगं आजी, तूच जाऊन लपलाय परत. आजी त्याच्यावर राज्य आहे ना, तूच लपला परत. आणि भा त्याला कळत नाही ना. लपवलं त्याला तसं डबल जाऊन लपला तो. ती त्याला नाही कळत. मोने तू लहानच काय? मा तू दे रे बाबू त्याच्यावरच राज्य. नाही बाई हो, लपाछपी खेळणं चालू आहे का? काय मंडळी, शाळा उघडली ना, आता आले का दिवले? आता तर फटाके सरले, कानोले सरले. मग आता काय आले? नंग दिवायले. हो पाहुणे मंडळी आता आले. दिवाळीले रिकाम पण नाही झालं त्याचं. हो आता आलेले लेकरं तर खेळून राहिले. चला रे, देते मी राज्य. चला आता श्यामाला कोणी पहिली ट्रिप करायचं नाही. आणि कोणी पकडूच नका, लपू द्या त्याला तसंच. दीदी मी भा. तुला नाही पकडत ना रे मी. काही समजत नाही काय नाही. पहिली ट्रिप झाला तरी राज्य देत नाही. तू कच्चा लिंबू आहे. तू लपून बस चुपचाप. तुला करणार नाहीये मी. लप तिथे चुपचाप. दीदी नको मी नको. दीदी मी नको ना. दीदी मी नको मी. पाय शांताबाई, श्यामा बसा खुर्चीच्या खाली लपला. ओ बाय, लागीन ना ती खुर्ची. उठला तो की लागीन ना त्याले. अहो त्याले मग मोनीनं लपून दिलं त्याच्या खाली. आता लागे डबल जाऊन स्वतःच लागे लपला त्याच्या खाली. लपाछपी घेऊन राहिले आणि ते काही कळत नाही. राज्य आले तरी काय राज्य देता येत, लपता येत नाही. हे लेकराला बसून देतात तर ती बसे मी नको म्हणते. ये बस, आज लयच रिकाम झालं तुम्हाला. माय बाली आली माहित झालं. म्हणलं चला घेऊन या. म्हटलं अजून राहते का? जाते उभ्या आलं. कशी आली म्हटलं आपण भेट राहीन. मग आली होती तुमच्या दारातून तर म्हटलं चल बाली संग बोलतो. पाच झाली ना ती निजेल हाय वाटते. नाही व माय बाई, दोघी ननद भाज्या गेल्या शॉपिंगले. रात्रीच ठरलं त्याचं त्या फोनात. या साडीची लय फॅशन आहे, हे ट्रेंडिंग मध्ये आहे, असं आहे, हा रंगच घेऊ आणि जणी सारख्याच घेऊ. ताई आमच्या शेटूले तर साचा भल्ला 70 आहे. गेल्या माय बाई, सकच गेल्या 10 वाजता. अजूनही पत्ता नाही याचा. एक साडी घेऊन घ्यायला गेल्या. लेकराचे पडले मग जाऊ म्हणत अजून. सांग मग, आजच लेकरेले सगळे आला होता. कामात काम होत नव्हतं. नाही त्याला आज काही खा लागते. काही खात म्हणत बे आम्ही. हे या बालीची पोरगी बिमार पडते. मग बाली म्हणे मग ते संग असली की मग खायला भेटत नाही. तिला घरीच राहू देतो म्हणे. तिला संग पाठवून देईन म्हणे लेकरायले कपड्याले. म्हणून त्या गेल्या. श्यामाले घरी ठेवलं. आता येतील काही खाऊन खुनलून दोघे ननद भावज्या. साड्या घेईन, काही हॉटेलात खातीन, येतील मस्त. माय बाई व बरं आहे बाई ननद भावजायची जोडी. चांगले येतात आता खाऊन खुलून. तुम्हाला ठेवलं लेकराईवर राखून. हो आता आपलं काम असते लेकर सांभाळायचं. गेली तर शिटू धंदा करून गेली. बरं तिच्या खोली झाडली, तिची खोली पुसली,
कपडे गुंडाळून ठेवले, कोळले काढून ठेवले. सांगितलं आई सकाळी धुतो. म्हटलं सकाळी धुई, मी नाही धुतले. मग मी स्वयंपाक केला, लेकरायला जीव घातलं. तिच्या श्यामाचा आमच्या वरण भात केलं, त्याला खाऊ घातला. गेल्या त्या दोघी जणी. त्यामुळे आमचा काही स्वयंपाक करू नका, आता आम्ही तिकडेच खाऊन येतो. म्हटलं जाय माय बाई. मग दिनूले डब्बा गिब्बा मॅच केला असं खाऊन. येईल जाणं होतं तर यायचं माय तयारच नाही सरले. साड्या आणायला गेल्या आणि घरूनच त्या नया नया साडी. हे घालू का ताई, ते घालतात आता ती. हे साडी चांगली दिसत नाही. आमच्या शिटून तर साडी घातल्यावर काढली, दुसरी घातली. दुकानदार चांगली साडी घालेल असला की मग चांगल्या साड्या दाखवते. म्हणलं माय बाई हो, त्याला अलमारीच नेणं म्हणलं दाखवेली की माझ्याजवळ एवढ्या साजऱ्या साजऱ्या साड्या आहेत भाऊ, याच्यापेक्षा साजरी साडी येशील तर दाखवा. हाशी मग अशी हाय शिटू, भल्ला जीव आहे तिच्या. चितनीला साड्या येतच आहे तिच्या. गेले बाई मग तेच असं सरत नाही. घरचा काय धंदा करतील काय रत्नाबाई, एवढं घिसघिस घिसघिस करता बाई तुम्ही निरा. तुमची सून असते तर आता मला एक नाही 4 साड्या तिनं उधार दिल्या असत्या. आता मी का गाव सोडून चालली माय बाई. बरं झालं गावातलीच हो. आणि देतो ना माय पैसे आणून. मी का तुमचे पैसे बुडवतो का? जरसा विश्वास ठेवा ना माय रत्नाबाई वा. देता ना हो. माय सून लय दानशूर आहे. मी नाही ना का मागच्या बारी ना त्या ते हे नेलतं. काय नेलतं माझ्या दुकानातून काहीतरी नेलतं ना. साडी नेलती का ड्रेस नेता. पाहुणी आली म्हणस तो घरी लय धावय करत आलती. लागे दुकान बंद होतं तरी अंदर येऊन लावलं आणि नेलं. त्याचे पैसे वा किती दिवसानं दिले आणून. माय बाई रत्नाबाई दिले ना माय आणून. कसं हवं माय यात नाही का माय बाई. पुरे 300 रुपये दिले ना आणून. कसं तुमच्या हातात दिले ना म्या 350 रुपये. 2-3 100च्या नोटाने 50ची नोट न आणली का म्या. काय माय बाई भुलले गिल्ले काय. आव दिले आणून. एवढी बोंबलू नको. गाववर आणून दिले. किती दिवसानं दिले म्हटलं ना. मग एवढे दिवस नाही पैसे अटकून राहिले तर मला पैशाचं नुकसान नाही झालं का. वे नाही गेलं का मग पैशाचं. मग पैसा अटकून नाही आला का. एवढ्या दिवसाचं असते काय. भल्या बाई रत्नाबाई तुम्ही चिकटा. तुमची सून असते ना तर 2 गिराईक शिल्लक सांगतो तुमच्या. तुम्हाला पाहून गिराईक वापस जाते मी हो म्हणून आली. रत्नाबाई धंदा करा लागते, गावात दुकान चालवा लागते तर उधारी पदारी द्याच लागते. गावातलेच हो ना माय. बगर गावची तर नाही ती चालली जाईन येणारच नाही. काय माय बाई साडी पसंत पडली म्हणून म्हणलं देतो ना 4-5 दिवसांना पैसे आणून. कुठे तुमच्या साडीसाठी मी गाव सोडून जाणार. हा बस झालं. मला नको शिकू धंदा करणं. जाय आणि पाय पुढच्या बाजाराच्या दिवशी माय आणून देतो म्हणलं सांगतो, नाही तर घरी येईन. जाय देतो ना माय बाई. भल्ली चिकट बोडायची आहे रत्नाबाई. आता दुकान टाकून बोटी मग उधार पदार द्यायला नाही पाहिजे काय. उधारी बंद तर मग उधारी बंद तर धंदा बंद. गावात दुकान चालवा लागते तर उधार द्याच लागते. काही बी निरा. आता आपस बोलली म्हणून घेतली नाही. तिची साडी घेतच नव्हती मी. आता या माझे पैसे मागेले दाखवतो तुले. सांग जो तुला येटायतले सांग जो. नाही माल आला मना दुकानात. काय पोरी सोडायला असतील ना दिवाईले. सांगतो ते बी. हो भल्ली गेली मी सांगणारी. एवढे घिसघिस करते मा सांग. आणि मी काहीच्या दुकानाचं का लोकायले काय ॲडव्हर्टाईज सांगणार. पोस्ट म्हणाव का मी पब्लिसिटी करेल. मी काय सांगतो जाऊ नका म्हणून. उलट ढंगाचा माल नाही. मग उधार देत नाही मुली बाई. गावात कुणाच्या घरी गेलं तर मी उधारी गेली तर वापस नाही येत. कोणी बी इच्छा होती माल्यावर. ही ममता आपल्याला बुडवत नाही. आणि रत्नाबाई लागे मला उधार द्यायला लागे घिसघिस करतात. एक गिराईक येऊ दे आता रत्नाबाईच्या दुकानात. समजा मा येटायतल्या बाय सांगतो काही ढंगाचा माल नाही म्हणून. जाऊ दे बाय. गिराईक आलं उधार का होईना पण एक गिराईकी झाली आजची. रत्ना वहिनी माय बाई बोला ननद बाई. लय आला वहिनी कट. बरंच रिकाम पण झालं माय. 2-3 दिवस झाले काम पणच नाही. आता तुमची लाडकी भाषे घरी नाही म्हणा. आणि लागे घरी माय तुमच्या पाहुणे आले. रिकाम पण नाही काय तर आता बसतो. तुम्ही हाय तर गोष्टी करे बसतो मग बोलत. त्याच्या नाही आली. अहो मी याच्यासाठी आलती म्हणलं. हा बघ सकाळी ना घरी स्वयंपाक नको करू. मा घरी जे समजे जण जे आले सकाळी पाहुणचार करतो म्हणलं. सिले सकाळी जाते होती. हो सकाळी जा जेवण खाण करीन जाईन मग म्हणून सांगल या म्हणलं. आता सकाळी पाक नको करू काय. राजू कुठे गेला मग. राजू मग दिसला मला जाताना तसा म्हणून विचारून राहिले. गेला बायकोचा भाडू. बायको फोन आलता ना मला गमत नाही नेले.
म्हणजे सासूरवाडीला गेला का राजू? हो, फोन आलता म्हणते बाई सासऱ्याचा, जेवायला बोलावलं म्हणते. बाई साहेबा येतात ना त्याच्या संग वापस? नाही बाई व येते का लगे? काय म्हणलं राहते का 8-10 दिवस? असं का? मग एका दिवसासाठी गेली का? तर ती कायचा हे लागते, गठ्ठा खायची सवय पडली. अहो माल खाणं टन पसरणं. बापाच्या घरी काची सोय आहे का एवढी? म्हणून येते पैत धावत. लागे फोन आलता ना, तिनंच म्हणलं शिन भला म्हणून येते. तिनं म्हणलं शिन या मला घ्यायला. हा काय आपल्याला सांगते खोट्या बोळ्याचा. हा म्हणते जेवायला बोलावलं. काय जेवायला बोलावलं ते बापानं? तिच्या बापाचा फोन आला मला तर माहित नाही. तिनंच बोलावलं शिन यायला. चाललंय आमच्या घरचं अक्कलच नाही उलशिक. गेलो आता बायकोला घेऊन येईन. गमत नाही म्हणते. लाज आहे जर शिक. नवऱ्याला म्हणते मला गमत नाही तुम्हाला सोडून. काय माय निराज बाई पचरट हाय बाई निरा. तो काय पोटात दुखते? ती तिच्या नवऱ्याला सोडून गमत नाही आणि तुला कोण बुडते? काय करा माय रातने तुले भल्ली पचरट. तू काय ध्यान द्यायला लागते पोरातन सुनेत. सकाळी येजो माघारी सकाळपासून येजो स्वयंपाक करायला. काय मग येते योगिता? ते सांगतो माय घेऊन येतो तिकडे जेले आणि तू येतो माय सकाळपासून करू गिरू लागेले काही. हो आमच्या घरून करायला तर मलेच यायला लागेल. माई सून तर माय बाई काय करीन तर करो. खाय आली तरी उपकार. येतो ना सकाळून येईन मग. काय करता माय पाहुणचार? साडी दाखवली का मग सुमीले? पसंत पडली? नाही दाखवली नाही अजून. तिला काय पसंत नाही पडत? पडतेच तिला पसंत. साडी आहे ना तुला पसंतीची दिली तर दुकानातून काढून तर काय आहे काय? साडी साजरेच आहे व बाई. राजून ड्रेस बी दिला ना आणून. हो गौतमले डर घेतो म्हणलो तर त्यानं ड्रेस बी दिला आणून. एक साडी शेला टोपी नारळ दे जा. देव की बाई एक ना दे जा तेले. आता पोरगी म्हणून आणलं ना तुम्ही मग जवायला नाराय ना दे सांग का? हो माय सांग माझ्या नाही नव्हतं. बरं चांगलं वय रत्ने. आई ते बाबानं चेकबुक कुठे ठेवलं वा? तुला सांगितलं होतं त्याच्यावर सही करते. सही केली का तुया? काय रे कधीच असेल पाय काची सही नाही सांगलं तू बाबानं काही. हे अबा तुला सही करा सांगितलं होतं ना याच्यावर. सही कर बरं बस बरं ती. कायची सही करायला लावतं रे हमेशा हमेशा? आणि किती पैसे काढून घेता आमच्या बँकेतले? काय राहू दे जरशे का मला म्हातारपणासाठी? आमच्या म्हातारीची काही सोय? आता तू तरुण आहेस त्या कमाई करायला पाहिजे. तिला पाहिलं तर आमच्या सह्या नेतन पैसे काढत. पैसे नाही काढत मी. ती मत आली त्याच्यासाठी पाहिजे. कर सही कर. माय बाई वा मा खात्यात आली का मदत मला वावरावर? ती बाई किती कष्ट करून वावरला आम्ही ते. सही घे नाही देत मी. काय म्हणतो तेवढे मध मी जमा करतो. मी आता बाबाला सांगलं होतं मला एक हिऱ्याची अंगठी घेऊन पाहिजे. ते गोष्ट गत नाहीत नाही. मग आता मी माली हे मदत येते ना हे जे काही सरकारचे पैसे येतात ना हे सगळे जमा करतो आणि मग एक दिवस हिऱ्याची अंगठी घेतो. असं बरं बरं मी देतो तुला हिऱ्याची अंगठी करून. सही दे मला जा लागते. घे सही कर. हिऱ्याची अंगठी करते 2 आणि 4 आणि 10,000. ह्या पाय मग घे. माल्या संग माणूस बोलत जाय काय? मुले ओळानी नको समजू. माल्या सया नेतन माल्यावरच गुरगुर. हो बिचारी आई मी सयाने तो बँकेतले पैसे नाही काढून राहिलो. ते वावराचं कर्ज भरायचं चालू आहे ते भरायसाठी पाहिजे. कर्ज भरलं ते काढा लागत नाही का? मी काय करू मग? मला वावरावर कर्ज काढ. मी येणार आहो बँकेत संध्या साहेब आले हे पोरगच काय व्यवहार करते बा मला यातलं काही कळत नाही. किती मदत येतात मला किती पैसे येतात किती कर्ज भेटते काही सांगता मला हिशोब जरा. काही बायकोच निरा करतो तो बायको तुम्हाला उलसाक मान देत नाही. बलावणं तिले समजलं पाहिजे ना तिले बी. मासही बी करतो पाणी हालत नाही म्हणून. आणि किती दानशूर हावते ते तर मला निरा हलकटच पाहिजे. बला बला तो बायकोले बला तशी तर भल्ली म्हणते मीच समजा घर सांभाळतो मीच समजा घर सांभाळतो. तिले बी कळलं पाहिजे ना घरात फक्त धुण्यान भांडी केल्यानं नसते ग. वावर नामानं पाहिजे. वावर ज्याच्याजवळ पावर त्याच्या हातात. हो माली माय तुला जोड वावरी हॅन पावरी हाय दे बापा सई. मग तू सांगत बसली मला जा लागते. मला फार्मकून येणं तिकून येणं बी आणणं हरभरा पेरा लागते. लोकांची पेरणे लागले हरभऱ्याची. दे सई दे. इज्जतदारीनं बोलायचं.
साखर खायचं वशीन तर मुंगी घेऊन राहायचं काय? मुंगी होऊन राहशील तर साखर आले भेटीन. गुरगुरायचं नाही, सांगून ठेवतो. समधी परापटी आमची हाय. बरं बापा, आता का पाया लागू? कर्ज तर म्या भरलं, काढायला पाहिजे फक्त सही. देतो काय? करावू देऊ? राहू दे ना, मला काय करावं लागते? काढायला पाहिजे, काढून खात. बायको घेऊन हॉटेलात जात. मायले काही म्हणतं का चाल म्हणून हटात जेयले? मायची फक्त सही पे तुले, आणि पैसा उधळायला बायको पाहिजे. मग जण मागणं तो बायकोला सही. होते का तिच्या सहीनं काही काम? सही तर लागेन बाबू तुले माहीच. अरे बा आई, तू कोण डोकसं खातो? अरे बा, तर आल्या त्या काढा लागतात, हे करावं लागते, मला कामं करावं लागतं. तू काय तुला कायची कमी आहे? हा, काही डोकसं खात राहतं. 2 साड्या आणून दे तर सही करीन, नाही तर राहू दे, मला काही गरज नाही. बरं, जात होते पिंकी संग जाय आणि घेऊन ये साडी. तिच्या संग काऊन जाऊ मी? मला दुःख माहित नाहीत काय? का तुले माझ्यावर पैसे देत आहेत, बायकोजवळ पैसे द्यायला लागतात? माल्या वावरावर मदत आली, माल्या खात्यात पैसे पाठवले सरकारनं, माल्या सही बिगर निघतही नाहीत, आणि तो बायकोले कायले घेऊन जाऊ मी? सध्या पैसे टाक, अर्धी ती आली मदत सांग, त्याच्यातली अर्धी मला दे, अर्धी तू घे. तुलेच राहू दे पुरी मदत. हे धर, ठेवतो आजच. हा माणसाचं काम नाही, उद्या तिकडे काम आहे ते लिहिले त्याचीच पडती. काय वाटून राहिलो काय सांगा? काही धड काम होऊ देत नाही. हे निरा कामात अडथळे आत राहते. नुसतं बडबड बडबड बडबड, समजा व्यवहार कायचाच नाही आणि गप्पाईले वाण नाही.